मोठी बातमी सध्या समोर येते। पुरुषांसाठीची गर्भनिरोधक गोळी लवकरच येणार आहे। अमेरिकेत पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवरचं संशोधन हे अंतिम टप्प्यात आले। पुरुषांसाठी लवकरच नवी क्रांती होणार आहे। त्यामुळे अमेरिकेत पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवरचं संशोधन आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे पुरुषांसाठीची गर्भनिरोधक गोळी लवकरच बाजारात येऊ शकते। तर पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीचे नेमके फायदे कोणते त्यावर एक नजर टाकूयात। संभोग सुखात कसलीच अडचण येत नाही। संभोगादरम्यानचा महिलांवरील दबाव संपेल। महिलांच्या आरोग्याचा धोका टळेल। गर्भधारणेचा स्त्रीचा अधिकार सुरक्षित राहील। वीर्य निस्तेज होईल, मात्र कामजीवन आनंदी असेल। पुरुषांचा स्टॅमिना कमी होणार नाही। तर पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळीची गरज का आली आहे त्यावरही एक नजर टाकूयात। संभोग करताना बहुतेक पुरुष कॉन्डोमचा वापर टाळतात। विना कॉन्डोम संभोग स्त्रीसाठी तणावपूर्ण असतो। इच्छा नसताना गरोदर राहण्याचा स्त्रीवर दबाव येतो। विनाकारणाचे मातृत्व स्त्रीसाठी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तणावाचं कारण आहे। गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं मासिक पाळी अनियमित होते। तर गर्भनिरोधक गोळ्यांच्या बाजारात सध्याची उत्पादनं केवळ महिलांसाठीच असताना आता त्यात क्रांतिकारक बदल घडू शकतो। अमेरिकेत पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवरचं संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचलंय। पुरुषांसाठी ही नवी क्रांतीच म्हणावी लागेल। अमेरिकेत पुरुषांच्या हार्मोन नियंत्रणावर संशोधन अंतिम टप्प्यात आलंय। वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉक्टर केटड रोहे आणि डॉक्टर स्टेफनी पेज यांचं हे संशोधन आहे। उंदरावरील संशोधन यशस्वी झालंय। पुरुषांवरील संशोधन हे अंतिम टप्प्यात आहे। 16 पुरुषांवर गर्भनिरोधक गोळीच्या चाचण्या या 99% यशस्वी झाल्यात। चाचण्या पूर्ण यशस्वी झाल्यास 2030 मध्ये हे उत्पादन बाजारात येऊ शकतं।